नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. मराठीतली एक म्हण मला आठवते, रात्र थोडी सोंग फार. त्याचं कारण असं आहे, भारत विरुद्ध इंग्लंड वन डे मालिका 1-1 बरोबरीत आहे. एका सामन्यामध्ये भारताचा संघ चांगला खेळला, एका सामन्यामध्ये इंग्लंडचा संघ चांगला खेळला. निर्णायक सामन्यासाठी आम्ही लॉर्ड्सला आलेलो आहोत आणि भारतीय संघासमोर काही प्रश्न अनुत्तरित आहेत आणि त्याला सुधारण्याकरता वेळ कमी आहे, म्हणून मी ती म्हण विचारात घेत होतो. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. कारण या निर्णायक सामन्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे, रोहित शर्मा बद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. त्यामुळे जरा थोडासा धीर धरा, ही क्लिप बघत राहा. मी अगोदर म्हणलं तसं की वेळ कमी आहे आणि सुधारायच्या गोष्टी जास्त आहेत. भारतीय संघाची अवस्था कार्डिफला 3 बाद 178 होती. श्रेयस अय्यर उत्तम साथ देत होता, विराट कोहली झकास बॅटिंग करत होता आणि त्याच्यानंतर 50-55 रन मध्ये भारतीय संघाचा डाव आटपला. ही गोष्ट खटकणारी आहे. पहिल्या सामन्यामध्ये अष्टपैलू खेळाडूंनीच भारतीय संघाला बेल आउट केलं. दुसऱ्या सामन्यामध्ये हेच अष्टपैलू खेळाडू सपशेल अपयशी ठरले आणि म्हणून भारतीय संघावरती ऑल आउटची नामुष्की ओढवली गेली आणि धाव संख्या अशी झालेली होती की दरवेळेला मी उदाहरण देतो, जेवायला दिलं का हो, पोट भरलं का नाही. म्हणजे काय, पुरेशी धाव संख्या भारतीय संघाचे फलंदाज हे उभे करू शकले नाही. त्याचा फायदा इंग्लंडच्या जो रूटने उचलला. अप्रतिम बॅटिंग केली आणि 1-1 बरोबरी करून दिली. तिसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघाला खूप गोष्टी सुधारायला लागणार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जी खूप कठीण आहे, जो रूटला रोखण्याचं, आउट काढण्याचं काहीतरी तंत्र शोधावं लागेल. जी गोष्ट खूप कठीण आहे, जी गोष्ट शक्य आहे आणि करू शकता. जो रूटला आउट काढणं अशक्य नाहीये, कठीण आहे एवढंच मी म्हणतो. जी गोष्ट शक्य आहे ती म्हणजे फलंदाजीत सुधारणा करणं. याच्या करता पार्टनरशिप होणं फार गरजेचं आहे. कार्डिफच्या सामन्यामध्ये आपली पार्टनरशिप ही 60-70 रनच्या पुढे गेली नाही. मोठी पार्टनरशिप, त्याचा फटका भारतीय संघाला पडला. दोन्ही जे चांगले खेळणारे बॅट्समन होते, शुभमन गिलनी सुद्धा 30 धावा कडक केल्या होत्या, पण अर्धशतकी मजल पार करणारे विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे नको त्यावेळेला आउट झाले. उलट पक्षी जो रूट शेवटपर्यंत उभा राहिला. त्यामुळे फलंदाजीत सुधारणा व्हायला पाहिजे. मोठी भागीदारी किमान एक व्हायला पाहिजे. किमान एका खेळाडूंनी मोठी धाव संख्या उभारली पाहिजे, शेवटपर्यंत उभं राहिलं पाहिजे. गोष्ट नंबर 1. गोष्ट नंबर 2, बॉलिंग मध्ये भारतीय संघ थोडस बोटचेप धोरण स्वीकारतोय असं माझं तरी मत आहे. कारण सांगतो तुम्हाला, अष्टपैलू खेळाडूंचा भरणा लावलाय, पण ते अष्टपैलू खेळाडू, खास करून मी म्हणतोय वॉशिंग्टन सुंदर असू देत, दुबे असू देत, हे विकेट काढण्याच्या बाबतीत दरवेळेला यशस्वी ठरतायत असं नाही. पहिल्या सामन्यामध्ये बापूनी म्हणजे अक्षर पटेलनी भन्नाट कामगिरी केली. मॅन ऑफ द मॅच त्याला मिळालं. 4 विकेट्स ह्या त्याला मिळालेल्या होत्या. मला तरी असं वाटतं की अटॅकिंग ऑप्शनचा विचार केला पाहिजे. कुलदीप यादवला खेळायचा विचार केला पाहिजे. जर वॉशिंग्टन सुंदर हा दुखापतग्रस्त झालाय, त्याच्या जागी परत कोणाला तरी अष्टपैलूला आणणं हे मला वाटतं धोकादायक ठरेल. त्यापेक्षा कुलदीप यादवचा अटॅकिंग ऑप्शन हा वापरला गेला पाहिजे. कारण मधल्या टप्प्यामध्ये भारतीय संघाने जर का समोरच्या टीमला आउट काढलं नाही, पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही बघा, आपण 7 विकेट त्यांच्या काढल्या होत्या आणि तरी त्यांची धावसंख्या 250च्या पुढे गेली. दुसऱ्या मॅच मध्ये सुरुवातीला जबरदस्त विकेट काढल्या होत्या. पहिल्या बॉलवरती बेन डकेट आउट झाला होता, बेथेल लगेच आउट झाला होता आणि तरीही रूटनी सामना फिरवला इंग्लंडच्या बाजूने. म्हणून हे करायला लागणार आहे की बोलर्सना करामत करायला लागणार आहे. हे म्हणत असताना जेव्हा लॉर्ड्सची गोष्ट येते, मान्य आहे लॉर्ड्स म्हणजे मेरीलेबोन क्रिकेट क्लब, MCC, हाऊस ऑफ क्रिकेट, क्रिकेटचं माहेरघर, सगळं मला मान्य आहे. पण खटकणाऱ्या गोष्टी काय आहेत तुम्हाला सांगतो. या मैदानाच्या सीमारेषा विचित्र आहेत. चौकोनी मैदान आहे, विचित्र आयताकृती काहीतरी मैदान आहे, गोल मैदान नाही. आणि दुसरी म्हणजे गोष्ट म्हणजे या मैदानाला एका बाजूनी दुसऱ्या बाजूला, म्हणजे जर का आमच्या प्रेस बॉक्सकडे आम्ही पाठ करून उभे राहिलो, पॅव्हलियनकडे तोंड केलं, तर आमच्या उजव्या बाजूनी डाव्या बाजूला भरपूर मोठा उतार आहे. नॉर्मल डोळ्याला तो दिसत नाही, पण त्याचा परिणाम बॉलिंग करताना होतो, त्याचा परिणाम बॅटिंग करताना होतो, त्याचा भयानक परिणाम हा फिल्डिंग करताना होतो. कारण या बाजूनी जर का आपण पाहिलं तर डाव्या बाजूला असा उतार आहे की कित्येक वेळेला जर का जिन्यावरनं बॉल खाली सोडला तर तो गडगडत पुढे जातो, आपल्याला तो पकडता येत नाही. तशी अवस्था या उताराच्या बाबतीत होते. भारतीय संघाच्या मॉर्नी मॉर्कल प्रशिक्षकांना मी हा प्रश्न विचारला. त्यांचं म्हणणं असं होतं की या उताराबाबत तुम्ही नवीन खेळाडूला जास्त शिकवून त्याच्या डोक्यामध्ये नको ते विचार टाकणं हे धोकादायक ठरू शकतं. प्रत्येक खेळाडूला, बॅट्समन असू देत, बॉलर असू देत, त्याला या उताराचा अंदाज स्वतः घ्यायची तंत्र शोधायला लागतं आणि मग त्याच्यावरनं तुम्ही काय करू शकता, काय नाही ह्याचा विचार करू शकतो. कारण ईशांत शर्मानी या
त्याच उताराचा फायदा घेऊन भारतीय संघाला कसोटी सामना जिंकून देताना सुद्धा मी पाहिलेलं आहे. या परिस्थितीचा ब्रारवरती कसा परिणाम होतो हे मला बघायला खूप उत्सुकता लागून राहिलेली आहे. या सामन्यामध्ये रोहित शर्माच्या गोष्टी प्रश्नाबाबत अजूनही अनुत्तरित आहे. कारण एकीकडे बीसीसीआयने जाहीर केलेले सेक्रेटरीनी की असं काही नाहीये आणि या सगळ्या अफवा आहेत, पण दुसरीकडे सिलेक्टर त्याच्याशी संघ व्यवस्थापन त्याच्याशी स्पष्ट बोललेले आहे. ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला ही क्लिप करत असताना रोहित शर्मा सरावाला आलाय, ऑप्शनल प्रॅक्टिस असून सुद्धा सरावाला आलाय आणि 1 तास तो बॅटिंग करतोय. पण हे कळून चुकलेलं नाही अजून अधिकृतरित्या की रोहित शर्माचा हा शेवटचा सामना असणार आहे की नाही. या गोष्टीचं उत्तर मला तरी असं वाटतं संघ व्यवस्थापन आणि या सगळ्यांनी विचार केला असेल की सामन्यावर याचा परिणाम व्हायला नको, म्हणून सगळ्यांनी पहिल्यांदा मॅच वरती लक्ष केंद्रित करूयात, मालिका जिंकण्याचा प्रयत्न करूयात आणि मग जे करायचं ते करूयात. या सगळ्या गोष्टीचा परिणाम रोहित शर्माच्या मनोधैर्यावरती नक्कीच होणार आहे. याच्यातनं 2 गोष्टी उद्भवतात. एक तर तो आत्ममग्न होऊन कदाचित जास्त लक्ष फलंदाजीवरती देऊ शकणार नाही आणि अनफॉर्च्युनेटली आउट होईल. दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या बोलाचालीतनं प्रेरणा त्याला मिळू शकते. मोठा बॅट्समन आहे, व्हाईट बॉल क्रिकेट मधला खूप मोठा बॅट्समन आहे आणि तो इंग्लंडमध्ये कशी बॅटिंग करतो हे 2019च्या वर्ल्ड कप मध्ये मी याची डोळा बघितलेला आहे. त्यातनंही हा सामना लॉर्ड्स वरती आहे. एक लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवटचा सामना आहे की नाही हे अजून कोणीही पक्क सांगू शकत नाहीये. पण विराट कोहली आणि रोहित शर्माचा इंग्लंड मधला आणि लॉर्ड्स वरचा हा शेवटचा सामना आहे. याच्या बाबतीत कोणाच्याही मनात शंका नाहीये. त्याच्यातनं ते प्रेरणा कशी घेतात ही गोष्ट बघण्यासारखी आहे. त्यामुळे एकीकडे इंग्लंडचे फलंदाज सुद्धा गडबड करतायत. मला तर हॅरी ब्रुकच्या बाबतीत प्रश्नच पडलेला आहे की तो किती विचित्र बॅटिंग करतो. अश्विन जसं म्हणाला की अरे तू इतका चांगला बॅट्समन आहे, तुला अतिरिक्त काही करायची गरज नाही, नॉर्मल बॅटिंग केलीस तरी तू मोठा क्रिकेटर होणार आहे. गेल्या सामन्यामध्ये तो प्रत्येक बॉलला ज्या पद्धतीने खेळायचा प्रयत्न करत होता ते अजिबात पटलं नाही आणि दुसरीकडे जो रूट इतकी सुंदर बॅटिंग करत होता. मला उत्सुकता हीच आहे की जी सुरुवात शुभमन गिलनी गेल्या 2 सामन्यामध्ये करून दिलेली होती, भन्नाट बॅटिंग त्यांनी सुरुवात केलेली होती, या सामन्यामध्ये तो ती सुरुवात करून पहिलं तिरी नेणारी खेळी करतो का? आणि त्याच्या सोबतीला मला वाटतं रोहित शर्मा आहे, विराट कोहली आहे, श्रेयस अय्यर या खेळाडूंकडनं माझ्या खूप अपेक्षा आहेत आणि मला जे कळलंय त्याप्रमाणे KL राहुल फिट झालेला आहे, तो खेळायची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्याकडनंही माझ्या अपेक्षा आहे. या मैदानावरती त्याची एक सुंदर खेळी मला विसरता येत नाहीये. म्हणून वरनं जसं हेलिकॉप्टर घरघरत जात आहे, माझ्या डोक्यातही घरघर होतीये की तिसऱ्या सामन्याचं काय होणार, रोहित शर्माचा काय निर्णय होणार. परंतु या सगळ्याची उत्तरं क्रिकेट देव आपल्याला रविवारीच देणार आहे. ही गोष्ट आता पक्की झाली आहे. त्यामुळे चुका सुधारल्या तरच 2-1 विजय मिळणार आहे, रोखलं तरच विजय मिळणार आहे. या सगळ्याचा परिणाम सामन्यावरती होणार आहे. ते बघण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून मी लॉर्ड्स वरती हजर होणार आहे. कदाचित माझा सुद्धा लॉर्ड्स वरचा हा शेवटचा सामना ठरू शकतो. पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं रोहित शर्माच्या निर्णयाबद्दल? ह्याचं तुम्ही वाच्यता केलेली आहे. बऱ्याचशा जणांनी आपलं प्रतिक्रिया भावनिक होऊन नोंदवलेल्या आहेत. मला एक शेवटची गोष्ट सांगावीशी वाटते. बीसीसीआय कडनं आलेलं आहे, अधिकृतरित्या आलेलं आहे. सेक्रेटरी म्हणाले गेलेत की असं काही नाही, पण मला 2017 सालची एक गोष्ट आठवते, ज्या वेळेला अनिल कुंबळे कोच म्हणून विराट कोहली यांचं तेवढंसं नातं चांगलं नव्हतं, दोघांचं पटत नव्हतं आणि त्यावेळेला अनिल कुंबळेला प्रशिक्षक पदावरनं हटवणार अशी बातमी मीडियाला सगळ्यांना कळली होती. त्यावेळेचे सेक्रेटरी अमिताभ चौधरी यांनी ओव्हल मैदानाच्या बाहेर उभं राहून आम्हाला सगळ्यांना असं खुळ्यात काढलं होतं की हे तुम्हाला काय अक्कल आहे काय उगाच फालतू बडबड करताय, असं काही नाहीये. आणि दुसऱ्या दिवशी एक्झॅक्टली तेच झालेलं होतं. आता देवजीत सायकी हे सांगतायत छे असं काही नाहीये. परंतु रोहित शर्माची ही शेवटची आंतरराष्ट्रीय खेळी असू शकते, ही होणारच नाही अशी गोष्ट अजून तरी वाटत नाहीये. म्हणजे मी काही जण म्हणतील नरोवा कुंजरोवा बोलतोय, मान्य आहे मला, कारण अजून अधिकृतरित्या काही कळलेलं नाहीये. फक्त 2027च्या वर्ल्ड कपला 16 महिने अजून बाकी आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करणं संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला भाग आहे. अजित आगरकर सुद्धा इंग्लंडला आलेले आहेत. बऱ्याच वेळेला रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांची बातचीत चालू आहे. या सगळ्यामध्ये रोहित शर्मा हे सगळं कसं पचवतो आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा सोडा पण लॉर्ड्सवरचा इंग्लंड मधला शेवटचा सामना कसा खेळतोय याची उत्सुकता मला खूप लागून राहिली आहे. तुमची मतं काय आहेत नक्की सांगा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, YouTube चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.